मिरजेत घराला भीषण आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक, कुटुंब उघड्यावर. मिरज शहरातील डोंगे गल्ली परिसरात शुक्रवारी दुपारी एका घराला लागलेल्या आगीत संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरातील कपडे, धान्य, लॅपटॉप, रोख रक्कम, मुलांचं शालेय साहित्य, फ्रीजसह इतर महत्त्वाच्या वस्तूंचं मोठं नुकसान झालं असून संबंधित कुटुंब उघड्यावर पडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार संतोष हिरेमठ यांच्या घराला शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. त्यावेळी घरातील सर्व सदस्य बाहेर गेले होते आणि घराला कुलूप लावलेलं होतं. प्राथमिक माहितीनुसार फ्रीजमध्ये बिघाड झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत संपूर्ण घराला विळखा घातला. घटनेची माहिती मिळताच मिरज महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान रोहित निकम आणि सचिन जगताप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते. सुदैवाने आग लागली त्यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. संतोष हिरेमठ हे एका खासगी रुग्णालयात कार्यरत असून कामावर गेले असताना ही दुर्घटना घडली. या आगीत हिरेमठ कुटुंबाचे मोठं आर्थिक नुकसान झालं असून त्यांचं संपूर्ण कुटुंब सध्या उघड्यावर आलं आहे. त्यामुळे या कुटुंबाला सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.